तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपला आर एस विजनरी मीडियामध्ये. आज आपण नागपंचमीनिमित्त एक क्रिएटिव्ह डिझाईन करणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसलीच असेल, हीच डिझाईन आपण व्यवस्थित बघणार आहोत व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. हे एलिमेंट्स आपण नागपंचमीच्या डिझाईनमध्ये यूज करणार आहोत. चाल एक 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 एलिमेंट्स आपण घेऊन करूयात. सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड घेऊया, त्याला बरोबर ॲडजस्ट करूया, ब्लरनेस देऊया थोडी, म्हणजे बॅकग्राऊंड असा हार्डनेस दिसणार नाही. आपली मेन इमेज घेऊ, त्याला थोडं कलर बॅलन्स मध्ये थोडं बॅकग्राऊंड सोबत मर्ज झालं पाहिजे, या हिशोबाने बघूया थोडं. आता कसं थोडं एकाच कलर टोनमध्ये दिसत आहे. थोडं एकच दिसत आहे तर मागे आपण थोडे ना शॅडो टाईप काहीतरी देऊया. खाली ब्रश मारलाय ब्लॅक कलर म्हणजे, तर ते आपण काय करूया, थोडा आपलं जी इमेज आहे ती इमेज आणि बॅकग्राऊंड ते मर्ज होत आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडं चेंजेस करावं लागेल. बॅकग्राऊंड थोडं सेमच दिसतंय ना, तर थोडं आपण आहे ना बॅकग्राऊंडमध्ये थोडं खेळूयात, आणखी काही चेंज करता येईल का आपल्याला. काही ब्रश शोधतोय मी, कोणता ब्रश घेऊ, क्लाउडचा घेऊया. ओके, फॉग टाईप ब्रश. ओके, हा ब्रश मारला आपण. याची परत एकदा याला थोडं ब्लरनेस देऊया, मोशन ब्लर. याची डुप्लिकेट लेअर करूया आणि यांना लेअरला थोडं खाली घेऊया आपल्या सब्जेक्टच्या. ओके, डन. तर आपल्या सब्जेक्टच्या मागं आपण एक व्हाईट ब्रश मारूया, म्हणजे थोडं सब्जेक्ट कसा हायलाईट होईल. ओके, मी तिची सॉफ्ट लाईट करूया आणि त्याच्यात डुप्लिकेट करून घेऊया एक लेअरची. ओके, डन. चला आपली टायपोग्राफी घेऊया नागपंचमीची. हा इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. जर तुम्हाला हा फॉन्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण पूर्ण फॉन्टचा तयार करूया, त्यात पूर्ण फॉन्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. चला आता त्याला कलरचं बघूया, त्याला कोणता कलर देऊ, ग्रॅडियंटमध्ये देऊ की साधा. ओके, ग्रॅडियंटमध्येच बघू आपण. हा थोडा त्रिशूळसोबत आणि नागाच्या याच्यावर दिसतोय, तर कलर मॅच होतोय, पण मला काही योग्य वाटत नाही. आपण याचा कलर आणखी चेंज करूया पुढे जसं जसं जाऊ. ब्लॅक कलर घेऊया याचा ब्लू ठेवूया. ओके ओके, तर वाटतंय थोडं, पण मला कलर थोडा मॅच होत नाही आहे. याचा कलर आपण थोडा चेंज करूयात. आपले टेम्पलेट्स आहेत साधे ग्रॅडियंट ओव्हरलेमध्ये, तिथं भेटतात. तिथून आपण एखादा टेम्पलेट घेऊया आणि थोडा कलर. ओके, हा ओके वाटतंय मला, पण याचा पण आपण थोडा कलर चेंज करूया. बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो शेड घेऊया, बॅकग्राऊंडमध्ये जो यूज केला आहे. ओके, डन. दंडीचं नाही, आपल्याला लास्ट श्रावण मासारंभाची. ओके, ही महादेवांची इमेज आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये मर्ज करायची इथे. ओके, ची प्लेसमेंट व्यवस्थित बघूया, कुठे ठेवता येईल आपल्याला, प्लेसमेंट कुठे बसेल. ओके ओके, तर वाटतंय असा. आणखी बघूया ते थोडी प्लेसमेंट.
बॅकग्राऊंडला थोडा शार्पनेस देऊया. चल नागपंचमीचे काही एलिमेंट्स बघूया, काही भेटतात का आपल्याला. कशा टाईपमध्ये केलं आहे कोणी. आपण काही कॉन्टेंट आहे ते आपण ChatGPT करून घेऊया. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जी भाषा येते, मराठी येते, इंग्लिश येते, हिंदी येते, त्या भाषेत तुम्ही ChatGPTला सांगू शकता. तो बरोबर तुम्हाला शोधून देईल त्यातनं काय पाहिजे तुम्हाला. आता मी साध्या शब्दात सांगितलेलं ऐक ना, मी नागपंचमीची क्रिएटिव्ह डिझाईन करतोय, मला मराठीमध्ये कॉन्टेंट पाहिजे. तर थोडं गुगलवर रिसर्च करून या कोणते सर्च इंजिन आहे तुझ्या अंडरमध्ये, तिथे सर्च करून तुम्हाला काहीतरी कॉन्टेंट दे मराठीमध्ये. तर त्यांनी हे दिलं आहे, तर हे कॉन्टेंट आपण तिकडे घेऊन जाऊया. तर थोडं व्हाईट कलरमध्ये ठेवूया याला, आपल्या कॉन्टेंटला. आरती डिझाईन तर झालीच आहे आपली. जर कोणीही व्हिडिओला लाईक करायचं राहिला असेल, सबस्क्राईब करायचं राहिला असेल, तर भावांनो लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील लवकरात लवकर. ओके, नागपंचमीचं आपण एक डुप्लिकेट करून त्याला ओरले करून आपल्या एलिमेंटच्या मागे ठेवूया, म्हणजे मेन सब्जेक्टच्या मागे ठेवूया. थोडं बॅकग्राऊंडमध्ये टेक्स्चर येईल, त्याने थोडं दिसेल की बाबा असं रिकामं नाही वाटणं. ओके, चला तो फ्लावर बघूया. फ्लावर कोणता घेईल हिशोबानं ChatGPTलाच विचारूया की महादेवांचा आवडीचा फ्लावर कोणता आहे. मी माझ्या भाषेत मराठीमध्ये सांगितलं मी कसं यूज करू. तो धोत्रा हा महादेवांचा फेवरेट फ्लावरमध्ये येतो. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, धतुरा म्हणतात किंवा थॉर्न ॲपल म्हणतात. तर आपण आपल्या हिशोबाने करू शकतो पाहिजे, काही इतका प्रॉब्लेम नाही. बेलपत्र आहे आपलं, महादेवांना आपण वाहत आहे, बेलपत्र घेऊया आपण. ते काय फ्लावर मला काही योग्य वाटत नाही. बेलपत्र घेतलंय आपण. चला बघूयात का आणखी काही घेता येतं का आपल्याला. कॅलिट्रोपिस याला काय म्हणतात आपल्या मराठीमध्ये एकदा बघावं. आपल्या कमळचा फुल घेऊया. भावना, तुम्हाला जर काही समजलं नसेल ट्युटोरियलमध्ये किंवा काही अडचण येत असेल, तुम्ही बिनधास्त व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला. जितकी हेल्प करता येईल तितकी मी करेलच, पण व्हिडिओ प्रॉपर पूर्ण बघा व्यवस्थित. काही मी लास्ट 1-2 व्हिडिओज टाकले तेव्हापासून काही जण आहेत की ते कॉल करतात, दादा मी 4-5 वेळेस व्हिडिओ बघितला, दादा मी 5-10 वेळेस, मी 10 वेळेस बघितला, पण मला पासवर्डच भेटला नाही, असंच झालं तसंच झालं. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा की काय काय केलं आहे मी. उगीच करायचं म्हणून PhD भेटते म्हणून किंवा या गोष्टी नका, कारण तुम्हाला पण शिकायला भेटलं पाहिजे ना काहीतरी. कोण काय करतंय, कसं यूज करतंय, हेच का बरं केलं. आता आपण पहिले जो नागपंचमीचा टेक्स्टचा कलर घेतला होता तो का चेंज केला, त्या गोष्टी बघा, थोडा ऑब्झर्व करा. बाकी तुम्ही हुशार आहातच. चला थोडी आपण बॅकग्राऊंडमध्ये डेप्थ येण्यासाठी थोडंफार काहीतरी करूया. आता याचीच डुप्लिकेट लेअर करून आपण दुसऱ्या जागी प्लेसमेंट करूया.
चलो कुठं इकडे थोडं कमी जागा दिसते, याची रिप्लेसमेंट करूया. गुलाबाचं फूल काही योग्य वाटतंय नाही वाटतंय मला काही कळत नाही. तो मध्येच ऑड कलर दिसतोय. गुलाबाचा म्हणजे कमळाचा फूल नकोच, गुलाबाचा नाही, कमळाचा फूल, सॉरी अनिष्ट, कमळाचा फूल नकोच. चला आपली डिझाईन आता 95% झालीच आहे समजा. फक्त 5% काही करेक्शन्स आहेत, ते तुम्ही पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त खालचा फुटर ॲड करायचे, संपला विषय, झाली तुमची डिझाईन. व्हिडिओ आवडला असेल भावांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.